नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या भागामध्ये तर्क अनुमान यामधील महत्त्वाच्या बाबीचा सर्व या बाबतीत पहिल्या प्रकाराचा अभ्यास केला। मी मागेही सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो, तर्क अनुमान यालाच इंग्लिशमध्ये सिलोजिझम असं म्हटलं जाते। हा प्रकार पोलीस भरती, वनरक्षक, त्यानंतर इत्यादी असणाऱ्या सरळ सेवा व MPSCच्या दृष्टिकोनातून एका मार्कसाठी हा प्रश्न विचारला जातो। तर्क अनुमानाचे आपण मागच्या दशकामध्ये सांगितलं आहे, अरिस्टॉटलने या असणाऱ्या प्रकाराची निर्मिती केली। हजारो वर्षापूर्वीपासून आपल्याला हा विषय आहे, परंतु बऱ्याचशा लोकांना हा विषय स्पर्धा परीक्षेमध्येच माहीत पडतो आणि म्हणून त्या अनुषंगाने स्पर्धा परीक्षेमध्ये या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। आज आपण त्याच्याचमधील दुसरा महत्त्वाचा भाग घेऊन आलोय, तो भाग म्हणजे काहीच्या संदर्भात, म्हणजेच काहीच्या स्वरूपात जर आकृती पाहिली तर या प्रकारची आकृती आपल्याला बघायला मिळते। आपण सर्व बाबीचा मागच्या याच्यामध्ये अभ्यास केला, त्यामध्ये दुसरा महत्त्वाचा प्रकार आहे काही। या दुसऱ्या प्रकारामध्ये काहीच्या बाबत आपल्याला विधान दिली जाते, त्यावर आधारित अनुमान असते आणि त्याच्यावर आधारित पर्याय असते, ही आपण मागच्या दशकेमध्ये पाहिलं। आता यामध्ये महत्त्वाच्या एक आपण उदाहरणाचा अभ्यास करू। जसं यामध्ये पहिलं उदाहरण दिलं, काही गाढव खुर्च्या आहेत। काही गाढव खुर्च्या आहेत। दुसरं विधान दिलं, काही खुर्च्या हुशार आहेत। पहिलं विधान काय दिलं, काही गाढव खुर्च्या आहेत। दुसरं विधान दिलं, काही खुर्च्या हुशार आहेत। यावर आधारित अनुमान, यावर आधारित काय अनुमान, काही गाढव हुशार आहेत, सर्व हुशार खुर्च्या आहेत। आता अनेक बाबीमधून आपण नंतर पाहणार आहे, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जे विधान आहे हे विधान आपल्याला काय मानायचं आहे, सत्य, आणि हे विधान सत्य मानून आपल्याला या आधारावर काय करायचं आहे, अनुमान काढायचं आहे। आता पहिलं विधानामध्ये आपण असणार वेन आकृतीद्वारे सोडू, काही गाढव खुर्च्या आहेत, म्हणजे याचा अर्थ त्याने काय सांगितलं, हे जे काय असणारे काही गाढव आहेत, म्हणजे पूर्ण जे गाढव आहेत हे काय, हे पूर्ण गाढव आहेत। यातले काहीच गाढव, यातले काहीच गाढव काय आहेत, खुर्च्या आहेत, म्हणजे यातले काहीच गाढव हे काय आहेत, खुर्च्या आहेत। काय आहेत, खुर्च्या आहेत। म्हणजे याचा अर्थ असाही होतो, काही गाढव खुर्च्या आहेत हे तर होतोच, पण याचा अर्थ असाही होतो की काही गाढव खुर्च्याही नाहीत। दोन अर्थ निघतात त्याचे, एक तर सकारात्मक, दुसरं नकारात्मक। याचा अर्थ तुम्ही या प्रकाराच्यामध्ये नकारात्मक जरी विचार करून जरी उत्तर सोडवलं तर तुमचं उत्तर सहजासहजी बरोबर येऊ शकते, एवढी गोष्ट महत्त्वाची याच्यामध्ये आहे। आता काही गाढव खुर्च्या आहेत, वास्तवाशी विचार केला तर गाढव ही खुर्च्या कधीच नसतात, पण वास्तवाशी विसंगत बाब असून पण हे आपल्याला काय करायचं आहे, विधान काय म्हणायचं आहे, सत्य मानून हे लक्षात ठेवायचं आहे की बाबा काही गाढव हे खुर्च्या आहेत। आता दुसरं विधान केलं, काही खुर्च्या हुशार आहेत। काही खुर्च्या हुशार आहेत, यातल्या काहीच खुर्च्या ह्या काय आहेत, हुशार आहेत। मग बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडला, ही झाली आपली आकृती क्रमांक 1। परंतु विद्यार्थी मित्रांनो, असंही याला म्हणता येत नाही की आपण पहिलं विधान पाहिलं, काही गाढव खुर्च्या आहेत, काही खुर्च्या हुशार आहेत, पण एक अशी शक्यता सांगू शकता येते, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, शक्यता। ही दुसरी बाब खूप महत्त्वाची आहे, याच्यामध्ये विद्यार्थी थोडा गोंधळला जातो, पण याच्यात गोंधळता न, याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची बाब काय आहे, याच्यामध्ये सांगितलं काही गाढव ह्या खुर्च्या आहेत, काही खुर्च्या हुशार आहेत। एक आपण बाब मानून ही लिहिलं आहे, परंतु विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, हे काय आहेत, सगळ्या खुर्च्या आहेत, या गोलामधल्या काय आहेत, खुर्च्या। मग यातल्या काही खुर्च्या हुशार असू शकतात, शक्यता होऊ शकते, सांगू शकत नाही पण असूही शकतात। म्हणजे याचा अर्थ आपण असंही म्हणू शकतो, काही गाढव या खुर्च्या आहेत, पण या खुर्च्यामधल्या काही काय असू शकतात, हुशार सुद्धा असू शकतात। म्हणजे याचा अर्थ शक्यता अशी होऊ शकते। आता या दोन्ही विधानावर आधारित, या दोन्ही शक्यतावर आधारित आपल्याला अनुमान पाहायचं आहे। यामध्ये दुसरी महत्त्वाची बाब लक्षात घ्यायची, ज्यामध्ये जेव्हा दोन्ही अनुमान बरोबर असतात तेव्हाच, दोन्ही शक्यतेवरून ते विधान बरोबर असते तेव्हाच ते अनुमान बरोबर असते। परंतु कधी पहिल्या याच्यामध्ये जर विधान हे चुकीचं असलं आणि दुसऱ्यामध्ये शक्यतेमध्ये बरोबर असलं तर ते विधान सुद्धा, ते सुद्धा अनुमान काय असते, चुकीचं असते। ज्यावेळेस दोन्ही सुद्धा आकृत्यामध्ये विधान बरोबर असेल तेव्हाच ते अनुमान, दोन्ही अनुमान जेव्हा याच्यामध्ये आकृतीमध्ये बसेल तेव्हाच ते अनुमान काय असते, बरोबर असते। आता आपण याच्याकडे जाऊ, पहा, काही गाढव हुशार आहेत। आपली सत्यता आकृतीत पाहू, काही गाढव हुशार आहेत। सत्यतेमध्ये
नाही आहे. काही गाढव हुशार सत्यतेमध्ये नाही, याच्यामध्ये दिसत नाही आपल्याला पूर्णपणे. हुशारचा भाग पलीकडे झाले, म्हणजे गाढवामध्ये हुशार हे आला का बाब, गोल आला का नाहीत. म्हणजे याचा अर्थ हे काय आहे, विधान याच्यावरून या आकृतीमध्ये काय दाखवतो, चुकीचे दाखवतो. पण शक्यतेमध्ये काही गाढव हुशार आहेत. शक्यतेमधले, कारण जे खुर्च्या आहेत ते हुशार बी नाहीत आणि ते गाढव पण आहेत. म्हणजे याचा अर्थ या शक्यतेमध्ये ती आकृती होती. परंतु पहिल्या याच्यामध्ये चुकीचं आहे आणि दुसऱ्यामध्ये जर बरोबर असेल तर ते पूर्णपणे अनुमान काय असते, चुकीचं असते. म्हणून हे अनुमान काय आहे, आपलं दुसरं अनुमान चुकीचं आहे. आता तिसरं अनुमान, सर्व हुशार खुर्च्या आहेत. एक बाब लक्षात ठेवा, याची सोडवायची गरज नाही. कारण जेव्हा दोन्ही विधाने काहीच्या स्वरूपात असतील तेव्हा कोणतीच बाब ही सर्वच्या स्वरूपात नसते. जेव्हा दोन्ही विधान हे काहीच्या स्वरूपात असतील त्यावेळेस सर्वच्या स्वरूपात कोणतंच अनुमान नसते. तुम्ही म्हणता सर कसं पाहू पडतं, सर्व हुशार खुर्च्या आहेत का, सर्व हुशार खुर्च्या आहेत का, काहीच हुशार खुर्च्या आहेत. कारण सर्वमध्ये ती बाब आतमध्ये आली पाहिजे, तेव्हाच ती बाब सर्वमध्ये होते. कारण इथे दोन्ही आकृत्या काहीच्या स्वरूपात असतात, म्हणून सर्वची बाब ही पूर्णपणे अनुमान चुकीचं राहते. पण तरीसुद्धा पुन्हा तुम्हाला सांगतोय, सर्व हुशार खुर्च्या आहेत, सर्व हुशार खुर्च्या होऊ शकत नाही. काय, कारण काहीच हुशार काय आहेत, खुर्च्या आहेत. त्याच्यामुळे या शक्यता आपल्या या सत्यतामध्ये पण सुद्धा बसत नाही, शक्यतेमध्ये सुद्धा बसत नाही. सर्व हुशार खुर्च्या नाहीत, काहीच हुशार खुर्च्या आहेत. इथे जर असतं अनुमान काही हुशार खुर्च्या आहेत आणि याच्यामध्ये दोन्ही बरोबर आलं असतं तेव्हा अनुमान हे आपलं बरोबर असतं. परंतु याच्यामध्ये सर्वची बाब आली, त्यामुळे हे सुद्धा अनुमान चुकीचं आहे. म्हणून आपलं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 4 दोन्ही चुकीचे आहेत त्या बाबीचा. म्हणून आपलं उत्तर क्रमांक काय आहे, दोन्ही चुकीचे आहेत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसरं महत्त्वाचं उदाहरण पाहतोय. काहीच्या बाबतीत मागचं याच्या अगोदरचं आपण एक उदाहरण पाहिलं होतं, त्यामध्ये दुसरं उदाहरण आहे, काही मानव गाय आहेत. पहिलं विधान, काही गायी गवत आहेत. यावर आधारित अनुमान आहे, काही मानव गवत आहेत, कोणताही मानव गवत नाही, सर्व मानव गवत आहेत, सर्व गवत मानव आहेत. एक शॉर्टकट पर्याय सांगायचा झाला तर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की या उदाहरणामध्ये जेव्हा दोन्ही विधाने किंवा दोन्ही विधाने हे जर काहीच्या स्वरूपात असतील तर अनुमानामध्ये जेवढी अनुमान हे सर्वच्या स्वरूपात असतील ते अनुमान आपलं होत नाही, ते दोन्ही अनुमान चुकीचे राहतात. म्हणून इथे 3 आणि 4 क्रमांकाचं सर्वच्या स्वरूपात असल्यामुळे 3 आणि 4 हे अनुमान निघत नाही. प्रश्न राहतो फक्त वरच्या 2 विधानाचा, अनुमानाचा, काही मानव गवत आहेत आणि कोणताही मानव गवत नाही. आता कोणताही मानव गवत नाही, आता याच्यामध्ये काही गायी गवत आहेत, काही मानव गायी आहेत. आता या 2 वेन आकृतीच्या सहाय्याने आपल्याला 2 निघते का पाहायचे. त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या पर्यायामध्ये 3 आणि 4 चुकीचं आहे पण त्यामध्ये पर्यायामध्ये 4 दिलं ते पर्याय आपले कटून जातात. उदाहरणार्थ याच्यामध्ये 4 आहे, याच्यामध्ये 4 आहे, म्हणजे ऑलरेडी 3 आणि 2 इथे कटणार. म्हणजे याचा अर्थ आपल्याला फक्त एक ही विधान जर निघत असेल तरच ते आपलं बरोबर असेल, अन्यथा आपला पर्याय क्रमांक 4. याला म्हणतात 50-50चा फॉर्म्युला, तोही आपण नंतर पाहणार आहे. आता काही मानव गाय आहेत, पहा इकडे लक्ष द्या. काही हे जे मानव आहेत या मानवामधले काही मानव काय आहे, तो गाय आहेत. काहीच मानव काय आहेत, गाय आहेत. आता दुसरी विधान काय सांगते, काही गायी गवत आहेत. याच्यामधल्या काही गायी ह्या काय आहेत, गवत आहेत. म्हणजे ही झाली आपली एक आकृती. पण दुसरी आकृती आपल्याला शक्यता काढणं महत्त्वाची गरजेचं आहे, कारण यामधल्या गायी सुद्धा गवत होऊ शकतात. का नाही होऊ शकणार, म्हणून आपल्याला शक्यता पाहणं गरजेचे आहे. म्हणजे उदाहरणार्थ मानवामधल्या काही गायी, काही मानव काय तर गाय आहेत. मग याच्यामधल्या काही गायी या काय असू शकतात, गवत सुद्धा असू शकतात.
पण मी अगोदरही सांगितलं, जेव्हा सत्यता आणि शक्यता या दोन्हीमध्ये सुद्धा जर ती आकृती बरोबर आपलं अनुमान बरोबर असेल तरच ते अनुमान आपलं बरोबर असते, अन्यथा ते अनुमान आपलं पूर्णपणे काय चुकीचं असते. आता आपल्या अनुमानाकडे जाऊ. काही मानव गवत आहेत. काही मानव गवत आहेत का हो? नाही, या आकृतीमध्ये नाहीत, म्हणून पहिलं असणाऱ्या आकृतीमधील आपलं असणारं अनुमान काय चुकीचं आहे. दुसऱ्या शक्यतामध्ये काही मानव गवत आहेत म्हणजे शक्यतामध्ये काय आहे बरोबर आहे, पण आपला नियम काय सांगतो, जेव्हा दोन्ही याच्यामध्ये बरोबर असेल तेव्हाच ते अनुमान काय असते बरोबर. ही संकल्पना क्लिअर करा. जेव्हा दोन्ही अनुमानामध्ये दोन्ही आकृत्यामध्ये जर ते अनुमान बरोबर असेल तरच ते आपलं अनुमान काय राहते बरोबर राहते. म्हणजे परंतु याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये चुकीचं आहे, दुसऱ्यामध्ये बरोबर आहे, म्हणजे याचा अर्थ पहिला अनुमान काय आहे चुकीचा आहे. आता इथेच आपलं उत्तर निघलं पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी एक अनुमान निघत नाही. परंतु आता आपण एक एक पर्याय पुन्हा अधिक पाहू. आता दुसरं अनुमान काय निघलं, दुसरं अनुमान काय दिलं, कोणताही मानव गवत नाही. कोणताही मानव गवत नाही. कोणताही मानव गवत नाही. पहा, कोणताही मानव गवत नाही. पहिल्या याच्यामध्ये काय आहे बरोबर आहे, पण आपण शक्यतेची आकृती काढली नाही आणि पहिलीच आकृती काढली, याच्यावर उत्तर तर बरोबर निघते. सरनं तो पर्याय सांगितलाच नाही, इथं 2 पर्याय दिलाच नाही. मग अशा वेळेस आपली तानातान होते, ओढाताण होते, नेमकं काय गोंधळतो आपण, आणि अशा वेळेस आपण हा प्रश्न सोडून देतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, शक्यता काढणं ही खूप आपल्याला आवश्यक आहे. म्हणून कोणताही मानव गवत नाही याच्यामध्ये हे बरोबर निघते, परंतु याच्यामध्ये काही मानव गवत आहे याच्यामध्ये हे काय निघते चुकीचं निघते. म्हणजेच याचा अर्थ हे विधानसुद्धा हे अनुमानसुद्धा आपलं अनुमान काय आहे चुकीचं आहे. आता सर्व मानव गवत आहे हे याच्यातही निघत नाही, याच्यातही निघत नाही, कारण काहीच्या स्वरूपात दोन्ही विधान असेल तेव्हा सर्वच हे चुकीचंच राहते. म्हणजे तिसरंही चुकीचं आहे, चौथंही चुकीचं आहे, म्हणजे याचा अर्थ 4ही अनुमान काय आहे चुकीचं आहे. म्हणून आपलं उत्तर क्रमांक काय राहिलो, वरीलपैकी एकही अनुमान निघत नाही. अशा स्वरूपात आपण काहीच्या स्वरूपातली असणारी 2 प्रश्न पाहिलेली आहेत. अधिक आपण जेव्हा हे पूर्ण आपलं लेक्चर 3ऱ्या टप्प्यात संपलं, म्हणजेच आपलं तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजेच एकही नाही या स्वरूपातले हा प्रकार आपण संपल्याच्या नंतर जेवढी आत्तापर्यंत आयोगाला वनभरतीला जेवढे काही एक्झामला प्रश्न विचारलेले ते आपण नंतर पाहणारच आहे. त्या प्रकारामध्ये आपण त्या असणाऱ्या 3ऱ्या भागामध्ये आपण सर्व असणारे आत्तापर्यंत आयोगाने वर्ग 3ला, वर्ग 2ला, वर्ग 4ला जेवढी काही प्रश्न विचारले त्या स्वरूपात आपण पाहणारे. बहुतांश मागचा आपला भागातला पहिला व्हिडिओ जेव्हा पाहिला होता तेव्हा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे फोन आले, कमेंट्ससुद्धा आल्या की सर आम्हाला वेन आकृत्याच्या स्वरूपात तुम्ही असणारा व्हिडिओ टाका. तोही आपण एवढं प्रकरण हे प्रकरण संपल्याच्यानंतर ते प्रकरण आपण घेणारच आहोत. आता आपण एक महत्त्वाचा 3रा प्रकार आपण पाहणार आहोत. तो 3रा प्रकार आपण आता असणाऱ्या याच्यामध्ये आपण पाहू. 3रा प्रकार आपण जो महत्त्वाचा आहे तो आपण याच्यामध्ये 3ऱ्या प्रकारामध्ये आपण पाहणार आहे की बाबा एकही बाब नाही. एकही नाही म्हणजे उदाहरणार्थ आपण त्याला असं म्हणू शकतो, कोणताही मानव हा वाघ नाही. म्हणजे दोन्ही आकृत्या भिन्न, पूर्णपणे वेगळ्या, दोघांचा एकमेकांशी काही संबंध नाही. या प्रकारातील सुद्धा आपण प्रश्न हे पुढच्या भागामध्ये पाहणार आहे. त्यानंतर याच्याही पलीकडे जो आपल्याला अधिक 4था प्रकार विचारला जातो की जो वेन आकृत्याच्याच बाहेर जाऊन आपल्याला प्रश्न विचारला जातो. जसं आपण मागच्या भाग 1मध्ये पाहिलं होतं की बाबा ममता सुंदर आहे, त्यानंतर नोकरीवालं सुंदर मुलीशी लग्न करतात. त्या बाबीमध्ये आपल्याला कोणती वेन आकृती काढून आपण तिथे त्या प्रकारे वेन आकृतीच्या स्वारेद्वारे आपण त्याचं उत्तर काढू शकत नाही. तो म्हणजे 4था प्रकार, जे की तुमच्या बौद्धिक कौशल्याचा विचार करून तुम्हाला तो 4था प्रकारसुद्धा पाहायचा आहे. तो 4था प्रकार आपण सुद्धा पुढील भागामध्ये पाहणार आहे. जर या माझ्या असणाऱ्या लेक्चरमध्ये आपल्याला काही उणिवा जाणवल्या असतील, काही त्रुटी असतील तर नक्कीच आपण कमेंट करून ते सांगू शकतात. ते नक्कीच आम्ही दुरुस्त करू. तसेच माझा जर हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांना आवडला असेल तर माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर करा आणि इतर लोकांना तुम्ही सुद्धा शेअर करू शकता आणि त्यांनासुद्धा याचा फायदा घेऊ शकता. तर आपण असणारा महत्त्वाचा 3रा भाग आपण पाहू पुढच्या लेक्चरमध्ये.